तो प्रेमे लागलो बर्वे झालो शरण गेलो उगविलो संतती समचरण सरोजम सांदगिरांबुदाभं जगननीतपालिं मंडनं मंडलानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि त्यांच्या कृपादाने तुमच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगद व्यापिनी विना पुस्तकधारिणी मभयदां जड्यंधकारपः हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं परमासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायोगपीठे तटे भीमरथ्यां पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागतिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणोमासायतचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारो आता कुळीची हे कुळदेवी केली ठावे संतानी थोडा बेस द्या बर्वे झालो शरण गेलो उगविलो संकटी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग याचे यावत भोवतालावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगतवंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा कुळाचं कुलदैवत असणारी देवी त्या देवीची यथार्थ स्वरूपाची ओळख करून देणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथावकाश जसे जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा भव्य द्विशताब्दी दिंडी महोत्सव हा 2023 आणि या महोत्सवातील ही कीर्तनाची सेवा नियोजित कीर्तन ज्ञानेश्वर महाराजांचं होतं पण Yeah.
आमच्या पाठीमागे जे संकट लागलं होतं जन्म मरणाचं, त्या संकटातून आमची मुक्तता झाली. उगविलो संकटी बऱ्या देवीला देवाला साधू संतांनी आग्रह धरून नावा रूपाला आणलं. देवाला आणावं लागतं, तुम्हा आम्हाला यावं लागतं. संत आपल्या इच्छेने येतात आणि आपल्या इच्छेने जातात, बरोबर आहे. म्हणून आणीला रूपा बळे किंवा आणीला ही रूपा बळे करोनी खळे हरिदासी. निर्गुण निराकार असणारा परमात्मा त्याला सगुण साकार व्हायला भाग पाडलं संताच्या आग्रहाने. जे पाठ आहे ते बोला, अव्यक्त निराकार चकार रंग रूप वर्ण छाया काहीच नव्हतं असा असणारा परमात्मा आकार आला, उकार आला, मकार आला, चकार आला, रंग आला, रूप आला, वर्ण आला, छायेला ज्यांनी आणला त्यांना म्हणतात संत. पण तो सहजासहजी नावा रूपाला आला नाही. करोनी खळे हरिदासी. साधू संताला त्याच्यासाठी आग्रह धरावा लागला आणि भगवंताच्या पुढे संतांनी आग्रह धरला की अहम भक्त पराधीन. हा भगवंत भक्ताच्या अधीन असतो, म्हणून भगवंताला नावा रूपाला यावं लागलं. आणि नावा रूपाला आल्यामुळे त्याला भजन सोपं झालं. या सर्व गोष्टीचा आनंद महाराज म्हणतात माझ्या जीवनात झाला. कोणत्या कोणत्या गोष्टीचा आनंद झाला लक्ष देऊन ऐका. माझ्या कुलदैवताची ओळख मला संतांनी करून दिली. ओळख झाल्यामुळं मला शरण जाता आलं. शरण गेल्यामुळं संकटातून मुक्तता झाली. देव नावा रूपाला आल्यामुळं शरण जाणं सोपं झालं. या सर्व गोष्टीचा आनंद माझ्या जीवनात झाला आणि तो आनंद व्यक्त करण्यासाठी मी संताच्या समागमामध्ये गेलो. तुका म्हणे समागमे आणि नाचू प्रेमे लागलो. माझा आनंद मी संताच्या समागमामध्ये जाऊन नाचून प्रगट केला. नाचणं हे एक आनंदाचं प्रतीक आहे, म्हणून हे विनेकरी महाराज इथून नाचत जात होत्या. नाचणं हे एक आनंदाचं प्रतीक आहे. गाये नाचे उडे आपुरिया छंदे मनाचे आनंदे आवडीने नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू जगे. महाराज म्हणले कीर्तना भजनात नाचायला लाजायचं नाही. भजनामध्ये नाचत राहते. भक्ती सुतोतो तरुण गृहीत्वा प्रेमैक रूपा सहसा विराजित. जेव्हा नारदजी भक्ती ज्ञान वैराग्याला भागवत सांगतात तेव्हा भक्ती माता स्वतः भगवंताच्या भजनामध्ये उठून नाचायला सुरुवात करत असते. म्हणून इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. फक्त त्या नाचण्यात प्रेम असलं पाहिजे. महाराज म्हणले मी संतांच्या समागमामध्ये गेलो आणि माझा आनंद मी नाचून प्रगट केला. फक्त त्या नाचण्यामध्ये प्रेम होतं. बोलत चला बरं का. आपणही नाचतो पण आपल्या नाचण्यात प्रेम असेल का नाही शंका आहे. एकदम बिनधास्त बसा, टेन्शन घेऊन बसू नका. हसत खेळत राहा, चालतं बोलतं राहा. असं गोदरेशन खाली बसू नका. मला पहिलंच बाबा बसल्यामुळं आलंय. हा लक्षात ठेवा. असं फ्रेश बसा. म्हणजे तुमच्याकडे पाहून मी जरा बोलायला सुरुवात करेल. आपलंही नाचणे पण त्याच्यात प्रेम असेल का नाही शंका आहे. बोलत चला. निवडून आलेली पार्टी पडलेल्या पार्टीच्या दारात नाचते प्रेमानेच ना. खुन्नस आहे का नाही. हे नाचणं आहे पण हे तिरस्काराचं आहे. लग्नात नवरदेवाच्या पुढे डीजे डॉल्बीवर पोरं नाचतात. त्या नाचण्यात प्रेम असतं का नाही. टाकलेली असते ती जिरवायची असते. हे मस्तीचं नाचणं आहे. निवडणुकीतलं नाचणं तिरस्काराचं, लग्नातलं नाचणं मस्तीचं आणि परमार्थातलं नाचणं भक्तीचं. इथं नाचणं एक प्रकारची भक्ती आहे. नाही काही जमत तर देवासाठी नाचा. आवडेल देवाला, प्रसन्न होईल देव त्याच्यावर सुद्धा. भजना कीर्तनात नाचायला लाजायचं नाही. काही बाया म्हणतील महाराज नाचा वाटतं पण गिराईक धड नाही ना. घरी गेल्यावर जर म्हणलं लय संतीन झाली होती, बरोबर आहे ना, भीती वाटते ना. काही म्हणतील महाराज आमचे मालक चांगले पण आमच्या गावातले लोक चांगले नाही. लोक काय म्हणतील एवढ्या वाक्यामुळे जीवनातले बरेचसे स्वप्न अपुरे राहतात. कोणी म्हणाल महाराज आता इथे एखादी म्हातारी बाई उभी राहिली पावली खेळायला लागली, खाली बसलेल्या बाया दम धरतील का. खाली बसलेल्या बाया म्हणतील मा या डंगरीला काय करायचं या वयात. बोलतील ना असं पण बोलू द्या. महाराज म्हणले तुका म्हणे तुम्ही ऐका वचन तेजोनिया जन भक्ती का. भजना कीर्तनात नाचायला लाजायचं नाही. कोणी म्हणाल मी मोठ्या घरची बाई आहे. मीराबाई एवढ्या मोठ्या घरची आपण नाहीये. मीराबाई राजाची पोरगी होती. राजपूत समाज राजघराणा राजाची पोरगी, पण भगवंताच्या भजनात नाचायला लाजली नाही. म्हणतात मीरा दीवानी हो गई रे मीरा मस्तानी हो गई. मीरा दीवानी हो गई रे मीरा मस्तानी हो गई. राणा की रजधानी
जवानी छोड़ी लोक लाज सब तोड़ी, मैं तो ऐसी भई बवरिया हो। मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई। तेरे बंसी पे जाऊं बलिहार रसिया, तेरे बंसी पे जाऊं बलिहार रसिया, मैं तो नाचूंगी तेरे दरबार रसिया, मैं तो नाचूंगी तेरे दरबार रसिया, नाचूंगी 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 पण कसं हरिगुण गावत 90 लावत नाही, हरिगुण गावत नाचूंगी। बघ घुंगारू बाग मीरा नाचे, 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 मैं सपने नारंगी, मैं सपने नारंगी नाचे, बघ घुंगारू बाग मीरा 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 बघ घुंगारू बाग मीरा नाची रे, बघ घुंगारू बाग मीरा नाची रे। मीराबाई नुसतं नाचल्या, पायात घुंगर बांधून देवासाठी नाचल्या, म्हणून अजून पांडुरंगाच्या मंदिरातलं भजन घुंगर बांधूनच होत आहे। औशेकर महाराज, अमळनेरकर महाराज, नामदास महाराज, देगलूरकर महाराज चक्री भजन घुंगर बांधून करतात, म्हणून पांडुरंगाच्या माऊलीच्या मंदिरातले चक्री भजन घुंगर बांधून होतं। मीराबाईनं पायात घुंगर बांधून भगवंताचं भजन केलं, नाचायला लाजल्या नाही, म्हणून इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे। फक्त ते नाचणं प्रेमानं असावं आणि देवासाठी असावं, बरोबर आहे, प्रेमाने असावं आणि देवासाठी असावं। म्हणून महाराज म्हणले, तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो, बर्वे झालो शरण गेलो, उगविलो संकटी, असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे अर्थ आहे। विठाला विठाला महाराजा अभंगामध्ये देवीला शरण जात असताना आपल्याला दिसतात। बर्वे झालो शरण गेलो, उगविलो संकटी। वारकरी संप्रदायाच्या अभ्यासू लोकाला, एकनिष्ठ लोकाला पहिला प्रश्न हा निर्माण होईल की महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज हे पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहेत, आणि पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त असणारे तुकाराम महाराज आज देवीला शरण का जातात, हा पहिला प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहे। तुकाराम महाराज पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहे, कशावरून? सानप महाराज सांगतात म्हणून नाही, महाराजांच्या मुखातल्या प्रमाणावरून। आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तिने विन जीवा सुगणोय, बोलावा विठ्ठल जाधव, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, हमी
कमी कमी करा जीवे भावे सोशे मन झाले हाव खरे परत माघारी येत नाही किंवा घेत नाही समचरण दृष्टी बोला बोला विटेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहो विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमाचे स्थान एक धरीला चित्ते आम्ही रखुमाईचा पती महाराज म्हणले आम्ही आमच्या चित्तामध्ये धारण केलं रखुमाईचा पती म्हणजे पांडुरंगाला धारण केलेला आहे शतखंड माझी होईल रसना तरी या वचना पालटे महाराज म्हणले पांडुरंगाला सोडून इतर देवाची स्तुती आम्ही करतही नाही आणि ऐकतही नाही झाली तर ब्रह्महत्येचं पातक आहे अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचून त्या पांडुरंगाला सोडून इतर देवाची स्तुती आम्ही करतही नाही आणि ऐकतही नाही झाली तर ब्रह्महत्येचं पातक आहे एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला असताना ते तुकाराम महाराज देवीला शरण का जातात आणि जर शरण जातात तर त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही का असे दोन प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहे तर तुकाराम महाराजच नाही वारकरी संप्रदायाच्या कोणत्याही संतांचं चरित्र बघा त्यांचा एक भाव आणि एक देव जोडलेला आहे पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी पतिव्रता बाईला आपला नवरा जसा सर्वस्व असतो आम्हा नारायण तैशा परी कुणाला म्हणायचं माय पतिव्रता पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता पती लक्ष देऊन ऐका पतिव्रतेचे जिने भ्रताराच्या वर्तमाने पतिव्रता नेणे अनेकाची स्तुती सर्व भावे पती ध्यानी मनी जिच्या ध्यानी मनी पतीचं चिंतन असतं तिला म्हणायचं पतिव्रता कुणाला म्हणायचं पतिव्रता पतिव्रतेचा भाव तिचा पती तिचा देव अजून सोपं करून सांगू का जी पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं बोला ना तुम्हाला बोलता येतं ना मग थोडं जोरात बोला नवऱ्याला जेवढं जोरात बोलतात तेवढं तर जोरात बोला त्याचा आवाज एका मिनिटात दाबते म्हणा महाराज इथं कशी बोलू तशीच बोल मी आता जी पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं पतिव्रता कारण पती कोण असतो परमेश्वर असतो तुमच्या विदर्भात नसतो का पती कोण असतो बोला परमेश्वराव पती कोण असतो बोला परमेश्वर असतो सीताराम महाराज पती परमेश्वर असतो पण परमेश्वर दारू पित नसतो हे बी तेवढंच खरं आहे का नाही पती परमेश्वर असतो हे खरं आहे पण परमेश्वर दारू पित नसतो हे बी खरं आहे स्वामीजी बरं कुणा कुणाचा परमेश्वर दारू पितो हातवर करा बरं करा हातवर मी दारू सोडायचा उपाय सांगतो करा बापरे यांच्या छात्या कशा धडधड करायला बा करते का हातवर नका हातवर करू पण तुमच्या मनाला तर माहिती आपलं गिऱ्हाईक पेत आहे बरोबर आहे ना ऐका मला सांगायचं काय आता त्यांनी हात नाही वर केला अतिशय लक्ष देऊन ऐका बरं का त्यांना माहिती आहे माझा मालक दारू पितो ऐका बरोबर लक्ष देऊन त्यांना माहिती आहे मते महाराज त्यांना माहिती आहे माझा मालक दारू पितो तरी पण एवढ्या माणसात हात वर करून त्यांची इज्जत घालवणं हा पतिव्रतेचा धर्म नाही म्हणून त्या बिचाऱ्याने हात वर केला नाही तुम्ही लाजा धरा बाबा पुरेकर बाबा पुढे त्याने आपली इज्जत ठेवली आता आपण बंद करू त्या बाबाच्या हातात माळ घालून आयुष्याच्या नवीन जीवनाला सुरुवात करू विठाला भाव जसा पतीशी जोडलेला असतो आम्हा नारायण तैशा परी एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला आहे लक्ष देऊन आहे का बरं का नामदेवरायाच्या जीवनातलं उदाहरण घ्या प्रेममूर्ती बाल भागवत ललिवाळ भक्त म्हणून नामदेवरायाला संबोधलं जातं काही काही संतांना संबोधन दिलेले आहे वैराग्य म्हटलं की तुकोबार आहे ज्ञान म्हणलं की ज्ञानोबार आहे शांती म्हटलं की पुरेकर बाबा शांती म्हटलं की पुरेकर बाबा छत्रपती म्हटलं की शिवाजी महाराज ऐश्वर्य संपन्न म्हणलं की भगवान बाबा वाचा सिद्धी म्हटलं की वामन भाऊ काही काही संतांना संबोधन दिलेले आहेत तसं प्रेममूर्ती म्हणून नामदेवरायाला संबोधन दिलेलं आहे नामदेवरायाच्या जीवनातलं उदाहरण एकनिष्ठता कशी आहे बघा नामदेवराय 5 वर्षाचे असताना नामदेवरायाचे वडील दामू शेट्टी घरी नव्हते मग नामदेवरायाच्या आईने सांगितलं नामा आज तुझे बाबा घरी नाहीये तर देवाला नैवेद्य घेऊन तुला जायचं नामदेवराय नैवेद्य घेऊन निघाले नामदेवरायाच्या आईने सांगितलं नामा देवाला नैवेद्य खाऊ घालू नये आपली आई काय म्हणते देवाला नैवेद्य बोला 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 मोकळं बोला चुकलं चुकू द्या मी काय फाशीची शिक्षा देणार आहे का तुम्हाला बोला
आपली आई म्हणते देवाला नैवेद्य दाखवणे. नामदेवराय नैवेद्य घेऊन निघाली, दगडाच्या मूर्तीच्या समोर नैवेद्य ठेवला आणि देवाच्या खाण्याची वाट पाहायला लागली. बोलत चला. दगडाचा देव खात असतो भाऊ? नाही. नामदेवरायाने केलेला चमत्कार बघा. दगडाच्या मूर्तीच्या समोर नैवेद्य ठेवला, देवाच्या खाण्याची वाट पाहत होते. देव खायला तयार नाही. नामदेवरायाला असं वाटलं रोज बाबा नैवेद्य आणतात तर देव खातो आणि आज मी आल्यामुळे देव खात नाही. नामदेवराय देवाला म्हणले, देवा तू जर नैवेद्य नाही खाल्ला तर तुझ्याच पायावर डोकं आपटून मी माझा प्राण देईल. नामा म्हणे तुझला शरण, चरण कमळावरी शिरा पटेन. घेऊन आलो नैवेद्याला एक तरी घास रे विठ्ठला. तुझ्यासाठी नैवेद्य घेऊन आलो, एक घास तरी तुला घ्यावा लागल. नागपूर वरून पार्सल आणले, अर्धी तरी तुला हाणावं लागल. माणसं आग्रह करतात का नाही सांग. नामदेवराय म्हणले तुझ्यासाठी नैवेद्य घेऊन आलो, एक घास तरी तुला याच्यातला घ्यावा लागेल. पाषाणाची मूर्ती थरथरा कापिली आणि जेवती लागली नाम्या सवे नोई. हा सामान्य महिमा संताचा. नैवेद्य हा तिचा मूर्ती जेवी. दगडातून देव प्रगट झाला. नामदेवरायाचा हातचा नैवेद्य देवाने खाल्ला. ऐका, आपलं म्हणणं होतं दगडाचा देव खात. बोला बोला. आपलं म्हणणं होतं दगडाचा देव खात नाही. नामदेवरायाच्या हातचा नैवेद्य खाल्ला नाही का? खाल्ला. का खाल्ला? खाऊ घालणारा नामदेवरायासारखा असेल तर देव दगडातून प्रगट होऊन खायला तयार आहे. खाऊ घालणारा आपल्यासारखा असेल तर कुत्र सुद्धा खायला तयार नाही. आपल्या डाव्या हातात भाकर असते आणि उजव्या हातान काठी लपवलेली असते. यो यो बरोबर आहे ना. कुत्रा जवळ येईपर्यंत भाकर दाखवायची, कुत्रा जवळ आलं भाकरीचा हात मागं करायचा आणि काठीचा ठोका टाकायचा. जेवण दोन पद्धतीनं होत असतं. ऐका, थोडा आवाज द्या. जेवण दोन पद्धतीनं होत असतं. एक तर खाणाराला भूक असावी, नाही तर खाऊ घालणाराचं प्रेम असावं. तुका म्हणे जया संकोच दर्शने तया ठाया जाणे अनुचित. महाराज म्हणजे जिथं आपण गेल्यानंतर संकोच निर्माण होत असेल तिथं जाऊ नका. एक सांगू तुम्हाला, वारकऱ्यांनी फाटक्या कपड्यात असावं पण स्वाभिमानी असावं. जमीर बेचकर आमिर होने से गरीब रहना कभी भी अच्छा है. नाही कळलं तरी वाजवा, चांगलं आहे. इज्जत टिकून श्रीमंत होण्यापेक्षा गरीब राहणं परवडलं. जो गुण से गई वो हौद से नहीं आती है. आपण गेल्यानंतर आनंद नसेल तर त्या घरात जेव्हा असं वाटेल का माणसाला? नामदेवरायाचं प्रेम होतं म्हणून नामदेवरायाच्या हातचा नैवेद्य देवाने खाल्ला. एवढंच नाही, देवाला रोज दूध पाजण्याचं काम पण नामदेवरायाकडे होतं. एवढं देवाचं नामदेवरायाचं प्रेम. एक ऐका बरं का, नामदेवरायाचं प्रेम देवावर होतं हे विशेष नाही, तर देवाचं सुद्धा नामदेवरायावर तेवढंच प्रेम होतं हे विशेष आहे. देवाचं सुद्धा नामदेव. तिकडे आवाज येई ना का? तिकडे आवाज येत नाही का? तिकडे आवाज जाई ना दादा, बंद पडले. विठाला विठाला. नामदेवरायाचं देवाचं एवढं प्रेम, एक क्षण जरी नामदेवराय बाजूला गेले तर देवाला करमत नव्हतं. महाराज मग नामदेवरायाचं देवाचं ठरलं. मग ते बाबा नामदेवरायाचं देवाचं ठरलं म्हणे, नामा तुलाही माझ्याशिवाय करमत नाही, मलाही मग फ्रेलीशिवाय करमत नाही. तुलाही माझ्याशिवाय करमत नाही, मलाही तुझ्याशिवाय करमत नाही. आज आपल्या दोघांमध्ये करार करायचा. काय करार केला बघा? नामा आजपासून तू मला सोडून कुठं जायचं नाही आणि मी तुला सोडून कुठं जाणार नाही असा करार केला. पण काही दिवसानंतर माऊलींना इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची. तीर्थयात्रेला गेलो पाहिजे म्हणून बाबा आताच वृंदावनची यात्रा करून आले. सीताराम बाबा बरोबर आहे ना. बाबा सुद्धा तीर्थयात्रेला जातात. तीर्थयात्रेला गेलो पाहिजे. जवळ हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले सोयीत पाय. तीर्थयात्रे जायचो नको. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यो पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा कंठो पवित्रो यदि नाम घोषो हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हाताच भूषण आहे दान करण्यामध्ये. हस्तस्य भूषणम दानम. बरोबर स्वामीजी. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. पायाचं भूषण आहे कीर्तन झाल्यावर दुसऱ्याच्या चपला घालून जाण्यामध्ये. बरोबर ना. माणसं कीर्तन ऐकतात पण चपला चोरायच्या सवयी जात नाही. आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावा, आपल्याला वाटतं सज्जन माणूस, आपण त्याच्या बायकोला म्हणावं, बाई तुम्ही भाग्यवान आहात का बाबा, तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते, महाराज तुम्ही त्यांच्या गंधावर जाऊच नका. ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चप्पलचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता? त्यांनी शेजाऱ्याच्या संडास मध्ये उभं राहून फोटो काढला, सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता? एकटा नगराध्यक्ष गाव बदलू शकत नाही आणि एकटा आमदार तालुका बदलू शकत नाही, एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. आज लोकांच्या इमानदारीचा जर विचार केला ना महाराज, लोक एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे
तिथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार माणसं आहे. मंदिराच्या बाहेर सूचना असतात, पादत्राणे बाहेर काढा. बसमध्ये सूचना असतात, थुंकू नका. त्या सूचना म्हणजे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. माझं बोलणं जाणकार लोकांना कळेल. माणसाचा स्वभाव कसा आहे बघा. माणूस आंघोळीला गेला का 1 रुपयाची शॅम्पूची पुडी घेऊन जातो. जरा बोलत चला. 1 रुपयाची शॅम्पूची पुडी घेऊन जातो आणि आखी लावत नाही महाराज, काटकसर करतो. अर्धी आज लावतो आणि अर्धी उद्याच्याला ठेवतो. ती हातावर जास्त पडली तर पुन्हा पुडीत घालतो. त्याचा बाथरूम मधला हा अट्टहास फार महत्वाचा आहे. त्या पुडीत चिपकलेली जात नसली तर तोंडाने फुकतो. बघा 1 रुपयाच्या पुडीसाठी किती अट्टहास आहे आपला. अर्धी आज लावतो आणि अर्धी उद्याच्याला ठेवतो, पण 300चा खंबा एका दमात आणतो. अजिबात उद्याचा विचार करत नाही महाराज. हा स्वभाव आहे माणसाचा, हा स्वभाव आहे. म्हणून पायाचं पावित्र्य तीर्थयात्रा करण्यामध्ये आहे, कंठाचं पावित्र्य नामस्मरण करण्यामध्ये आहे, हृदयाचं पावित्र्य ब्रह्मनिष्ठा धारण करण्यामध्ये आहे. माऊलींना इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची, कुणाला सोबत न्यावं? मग नामदेव रायाला न्यायचं ठरवलं. एकनिष्ठता कशी आहे बघा. नामदेव रायाला न्यायचं ठरवलं. माऊली नामदेव रायाकडे आले. नामदेवा, तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. नामदेव रायाने सांगितलं चांगली गोष्ट आहे, तुम्ही माझ्या बरोबर यावं अशी इच्छा आहे. नामदेव रायाने सांगितलं मी येऊ शकत नाही. म्हणे का? कालच देवाचं माझं ठरलं, देवानं सोडून मला जायचं नाही आणि मी देवाला सोडून जाणार नाही. माऊलीला वाटलं आपण पांडुरंगाकडून परवानगी घेऊ. माऊली पंढरपूरला आले. पांडुरंगा, तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. पांडुरंगाने सांगितलं चांगली गोष्ट आहे, सोबत नामदेव रायाला घेऊन जायची इच्छा आहे. पांडुरंग म्हटले मजा घेऊन. नामदेव राय शेजारीच उभे होते. म्हणले देवा, कालच आपलं ठरलं होतं तू मला सोडून जायचं नाही, मी तुला सोडून जाणार नाही, आणि आज खुशाल जा म्हणता. कधीपासून खोटं बोलायला शिकले? भगवंत म्हणले निवडून आल्यापासून. कधीपासून खोटं बोलायला शिकले? पांडुरंग म्हणले नामा, आपलं लाख जरी ठरला असेल, वस्तू आपली असू द्या, फार लक्ष देऊन आहे का, वस्तू आपली असू द्या, द्यायची का नाही द्यायची हे आपण ठरवून चालत नसतं. न्यायला कोण आला याच्यावर अवलंबून असतं. दुसऱ्याच्या जागेवर कीर्तनाला जायचं का नाही जाय हे स्वतः ठरवायचं नसतं. फोन कुणाचा आला आणि कुणाच्या गावात जायचं हे महत्वाचं असतं. प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप माऊली आल्यानंतर मला नाही म्हणता येणार नाही. नामदेव रायाला देवाचा विरह सहन होत नव्हता. नामदेव राय देवाला म्हणले देवा ठीक आहे, तुमची आज्ञा म्हणून तीर्थयात्रेला जातो, पण माझी सुद्धा एक अट आहे, प्रतिज्ञा आहे. भारताचं भ्रमण करेल, तीर्थक्षेत्रात जाईल, मंदिरात जाईल, सभा मंडपात जाईल, गाभाऱ्यात जाईल, पण त्या मंदिरात गेल्याच्या नंतर जगाच्या पाठीवर जर तुमच्यासारखा देव दिसला नाही ना, त्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही. देवाचे नेघे मी तयाचे दर्शन. ज्या देवाचे विटेवर पाय नाही आणि कटेवर हात नाही असा देव जर मला दिसला नाही तर मी त्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही. एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला असताना या परंपरेतले तुकाराम महाराज देवीला शरण का जातात? या परंपरेतले म्हटल्यापेक्षा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येतोनिया. तुकाराम महाराज म्हणजे नामदेव रायाचेच अवतार आहेत ना. मग नामदेव रायाला लक्ष नाही का? तुकाराम महाराजांना माहिती नव्हतं का मागच्या अवतारात मी ही प्रतिज्ञा केलेली आहे बाबा, आणि आज जर मी देवीला शरण गेलो तर माझ्या एकनिष्ठतेत बाधा येणार नाही का? तर ऐका, तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरं आहे, पण त्यांच्या एकनिष्ठतेमध्ये बाधा येत नाही हे सुद्धा खरं आहे. कधी कधी पठाडे महाराज दोन्ही गोष्टी खऱ्या असतात. कधी कधी हेही खरं असतं आणि तेही खरं असतं. हे उदाहरण सांगतो म्हणजे कळे. पठाडे महाराज, भरत महाराज आणि शत्रुघ्न महाराज दोघं मित्र. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या कशा असतात बघा. उदाहरण लक्ष देऊन ऐका. पठाडे महाराज आणि भरत महाराज, शत्रुघ्न महाराज दोघं मित्र. आता कीर्तनात तुम्ही मित्र आहेत उदाहरणापुरते बरं. असा दोघं मित्र आहे आणि यांना पुण्याला जायचं म्हणून नरखेडच्या बस स्टँडला गेले.
आणि बस स्टँडला गेल्याच्या नंतर आळंदीला जायचं, गाडीची वाट पाहायला लागली. स्वामीजी गाडीला यायला वेळ होता. गाडीला यायला वेळ होता म्हणून काय करावं, तिथे एक हॉटेलवाला जिलेबी तळत होता. हॉटेलवाला जिलेबी तळत होता. मग शत्रुघ्नाला इच्छा झाली जिलेबी खायची. शत्रुघ्न म्हणे भरत महाराज तर मित्र आहेत ना, मग भरत महाराजच म्हण, भरत महाराज जिलेबी खायची इच्छा झाली हो. भरत महाराज म्हणले माझ्या खिशात काही पैसे नाही, अजून काला झाला नाही. उदाहरणात असं भिकारी होत असतं माणूस, काय अडचण नाही त्याला बरं का. भरत महाराज म्हणले माझ्या खिशात काही पैसे नाही. शत्रुघ्न महाराज जरा धाडशी. शत्रुघ्न महाराज म्हणले पैशाचं बघून घेऊ, खायची इच्छा झाली ना, पैशाचं नंतरची नंतर बघू. भरत महाराज म्हणले नको बाबा, आपल्याकडे पैसे नाही, खायचं कशाला, मला काय खायचे नाही. मग शत्रुघ्न महाराज गेले ना हॉटेलवाल्या म्हणले मला पावशेर जिलेबी द्या. हॉटेलवाल्याने जिलेबी दिली. महाराज खुर्चीवर बसले आणि जिलेबी खात होते. आता भरत महाराजाला वाटला याच्याजवळ पैसे नसून हाणायला लागलं, याच्याजवळ पैसे नसून हे खायला लागलं, मग आपल्याला अडचण काय, पहिलं तर त्याला मागतील, जे त्याचं होईल ते आपलं होईल. आपण एकाच महाराष्ट्रात राहणारी माणसं आहे, बरोबर आहे का. जे त्याचं होईल ते आपलं होईल. भरत महाराज म्हणजे मलाही पावशेर जिलेबी द्या. भरत महाराजांनी पावशेर जिलेबी घेतली आणि खुर्चीवर खात बसले. शत्रुघ्न महाराजांची जिलेबी खाऊन झाली. महाराजांनी हात धुतले आणि निघाले. हॉटेलवाला म्हणे पैसे. शत्रुघ्न महाराज म्हणले हो, अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. अगोदर पैसे दिले आणि नंतर जिलेबी घेतली. हॉटेलवाला म्हणे तुम्ही खोटं बोलताय, पैसे दिले नाही. शत्रुघ्न महाराज म्हणले महाराज माणूस मी 20 रुपयासाठी खोटं बोलल का, अगोदर पैसे दिले आणि नंतर जिलेबी घेतली. ते हॉटेलवाला म्हणे तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही पैसे दिले नाही. दोघांचं चांगलं भांडण सुरू झालं. भरत महाराज मध्येच उठले आणि हॉटेलवाल्याला म्हणले हो, तुमच्या दोघांच्या भांडणात मी दिलेले विसरून जाल. तुमच्या दोघांच्या भांडणात मी दिलेले विसरून जा. हॉटेलवाला म्हणे नाही नाही, तुम्ही दिलेले आठवणीत आहे, यांनी दिले नाही. भरत महाराजाला वाटलं आपली निर्दोष मुक्तता झालेली आहे. आता शत्रुघ्न पाहून गेला, आपल्याला काय करायचं. दोघांचं चांगलं भांडण सुरू झालं. 10-5 माणसं एकत्र आले. काय झालं. हॉटेलवाला म्हणे अहो या महाराजांना जिलेबी खाल्ली पैसे दिले नाही. ते महाराज म्हणले खोटं बोलतोय हा हॉटेलवाला, 20 रुपयाची जिलेबी मी पैसे का देणार नाही, अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. बाकीचे ऐकणारे म्हणले हे बघा, तुम्ही म्हणता दिले, तुम्ही म्हणता नाही दिले, अशाने हा वाद मिटणार नाही. आम्ही तर इथं नव्हतो ना. मग इथे एखादा तिसरा माणूस होता का, त्याला आय विटनेस म्हणतात किंवा पुरावा, बरोबर आहे ना. पुरावा असेल तर पुरावा, कळलं तुम्हाला. हा, पुरावा असेल तर पुरावा, पुरावा नसेल तर का पुरावा, बरोबर आहे ना. इथे एखादा तिसरा माणूस होता का, म्हणून राजकारणी लोक नेहमी म्हणतात बिनबुडाचे आरोप करू नका, पुरावे सादर करा, पुरावे पाहिजे त्या शिक्षेला सामोरं जायला मी तयार आहे. अध्यक्ष महोदय, विरोधकांना माझ्यावरचे आरोप सिद्ध करून द्यावे. राजकारणातून संन्यास घेईल अध्यक्ष महोदय, मतदारसंघात पाय ठेवणार नाही. घ्या, पुरावा पाहिजे, बरोबर. म्हणे इथे एखादा पुरावा होता का, तिसरा माणूस होता का. हॉटेलवाला म्हणे हा हे होते, तुम्ही यांना विचारा. काय म्हटले, हे होते, तुम्ही यांना विचारा. मग हे बाकीचे माणसं म्हणले का हो, यांना पैसे दिले का, या शत्रुघ्न महाराजांनी हॉटेलवाल्याला पैसे दिले का. भरत महाराज म्हणले जो कहूंगा सच कहूंगा, सच के अलावा कुछ नहीं कहूंगा. मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी भारताच्या संविधानाबद्दल कडी निष्ठा बाळगेन. मी कुणाच्याही मनात आकच भाव ठेवणार नाही. मी असं असतं ना, आहे का नाही. मी जे बोलेल ते खरं बोलेल. म्हणजे मग सांगा यांना पैसे दिले का. भरत महाराज म्हणले बाकीचं मला काही माहिती नाही, पण जसे पैसे मी हॉटेलवाल्याला दिले तसे यांनी सुद्धा दिले. कळलं तुम्हाला. यांनी दिले नाही हे बी खरं आहे आणि यांनी दिले नाही हे बी खरं आहे. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात. तुकाराम महाराज देवीला शरण जातात हेही खरं आहे आणि एकनिष्ठतेत बाधा येत नाही हे खरं आहे. कारण की देवी कोणती आता आपल्याला विचार करावा लागेल. साधू संतांनी भगवंताला आळवते वेळेस तीनही लिंगामध्ये आळवलेलं आहे. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग याचे प्रत्यय आहे तो, ती, ते. वर्णन पांडुरंगाचंच आहे. पुल्लिंगातही आहे, स्त्रीलिंगातही आहे आणि नपुंसकलिंगात सुद्धा आहे. पुल्लिंगातलं पांडुरंगाचं वर्णन आहे का, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा प्रत्यय पुल्लिंगाचा आहे. नपुंसकलिंगातलं वर्णन सुंदरते ध्यान, उभे विटे वरी करकटे वरी ठेवून या,
ते हे सर्व नाम नपुसक लिंगाचं आहे. आता स्त्रीलिंगामधलं हे ग विठाबाई, हे ग विठाबाई. बसलेल्यांनी म्हणा माझे पंढरीचे आई. जेवायला आहे का? जेवायला आहे का प्रसाद? हा मग जरा जोरात बोला. माझे पंढरीचे आई, भीमाने चंद्रभागा, भीमाने चंद्रभागा, भीमाने चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या गंगा. महाराज म्हणले विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई, रंगा येई हो येई, रंगा येई हो येई. विठाई किठाई कृष्णाई कान्हाई हे देवाला दिलेलं स्त्री रूपकातलं वर्णन आहे. लक्ष देऊन आहे का बरं का? असे किती सुद्धा प्रमाण स्त्री रूपकातले मी तुम्हाला सांगेन. उदो बोला उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई बाबुळीचा. कार्तिकी तुझ्या गोंधळासी दाटिवो. शब्दाकडे लक्ष द्या. पंढरपूरला गर्दी कधी कधी असते? आषाढी कार्तिकी, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासी दाटिवो. कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटिवो. त्याच्या पुढचा ऐका. एका जनार्दनी आंबा उभी, आंबा म्हटलं एका जनार्दनी आंबा उभी, कर ठेवो निकटिवो. हे वर्णन कुणाचं आहे? हे पांडुरंगाचं वर्णन आहे. स्त्री रूपकात केलेलं पांडुरंगाचं वर्णन. आणि असे कितीतरी देवीचे भजन मी तुम्हाला सांगेन ना. आणि हेच खरी देवीचे भजन आहे. नाही तर मी नवरात्रात एक चालता चालता ऐकलं. तिरची टोपी वाकड्या भांगावरी ग, देवीची नजर शिंगाड्या बोकडावरी. हे काय करते? हे आराधाचे गाणे आहे. विठाला विठाला महाराजच्या देवीला शरण जातात. ती देवी दुसरी दिसली कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. हे स्त्री रूपकात केलेलं पांडुरंगाचं वर्णन आहे. हे स्त्री रूपकात केलेलं पांडुरंगाचं वर्णन आहे. आणि अजून सोपं करून सांगू का? देवी आणि देव वेगळा नाही. देव देवी मीची पाहू. भगवंत म्हणले देवी आणि देव हे माझं रूप आहे. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. समजा तुमच्या गावात एखादी बाई मेली. आता काला वस्तूर मरू नये, नंतर कधीतरी एखादी बाई मेली. मग मेल्यावर तिची नाडी बंद पडली की समजतात ही मेली. मेल्यावर काय म्हणतात? हिच्यातली आत्मी गेली. आत्मी गेली म्हणतात का? आत्मा गेला. बोला, आत्मा गेला. बाई मेली तर आत्मा गेला. माणूस मेला तरी आत्मा गेला. मग बाई मेल्यावर आत्मी गेली म्हणाय पाहिजे ना.
नाही म्हणत का? आत्मतत्वात भेद नाही, भेद शरीरात आहे. शरीरात का भेद आहे? दोन्हीचं कार्य वेगळं म्हणून शरीर वेगळं. मी उदाहरण सांगतो, तत्व तर एकच आहे ना. अजून सोपं करून सांगतो चला. हा माईक चालण्यासाठी काय पाहिजे? बोला ना. लाईट नाही, करंट पाहिजे. लाईट हा माईक चालण्यासाठी काय पाहिजे? करंट पाहिजे. लाईट लागण्यासाठी काय पाहिजे? करंट पाहिजे. फॅन चालण्यासाठी काय पाहिजे? करंट पाहिजे. कीर्तन कळण्यासाठी काय पाहिजे? करंट पाहिजे. शाट झालेल्याला नाही कळणार हा, करंट पाहिजे. बरोबर आहे का नाही? मला सांगा, माता याच्यातली करंट ही नावाची शक्ती एकच आहे का वेगळी वेगळी आहे? एकच. करंट ही नावाची शक्ती एक आहे, याच्यावर जोडलेले उपकरण वेगळे आहेत. तर ईश्वर ही एक शक्ती एकच आहे ना. एको देवच सर्व भूतेषु गुढः. ईश्वर ही एक शक्ती आहे, पॉवर. देव म्हणजे काय? शक्ती, पॉवर आपल्या भाषेत. बरोबर आहे ना? ईश्वर ही एक शक्ती आहे. मग महाराज म्हणतात एवढी रूप कशासाठी घेतली? अनंत रूपे अनंत वेशे अवताराच्या राशी उभा विटेवर. शंख चक्र गदा पद्म सहित हरी देव नटला नाना परी भरोनी उरला. भागवतामध्ये 24 अवतार सांगितले. संत मालिकेत 10 अवताराला प्राधान्य आहे आणि गर्गाचार्यांना गर्ग संहितेत त्याचं 6 भागात वर्गीकरण केलेलं आहे. लक्षात ठेवा. जाकी रहे भावना जैसी प्रभू मूर्त देखी दिन तैसी. मग भगवंत अनेक रूपानं नटलेला आहे. महाराज म्हणजे लक्ष देऊन ऐका, पण तत्व मात्र एकच आहे. तत्वाने मात्र तो एकच आहे. मग ती देवी आणि देव दुसरं तिसरं कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. विठ्ठल कुडीचे दैव विठ्ठल वितभूत चित्त विठ्ठल पुण्याने पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची. तुका म्हणे ज्याचे सनकादिका ध्यात ते आमचे कुलदैवत पांडुरंग. म्हणजे तुकाराम महाराज ज्या देवीला शरण जातात ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. आणि त्या देवीला शरण गेल्यामुळं आमच्या एकनिष्ठतेला धक्का लागला नाही. पण त्या देवीला शरण जाण्याच्या अगोदर तिची ओळख आम्हाला संतांनी करून दिली. ह्या अभंगाचं
कोण देव म्हटलं असं. काही माणसं आम्हाला म्हणतात महाराज आमच्यामुळं गाड्याने फिरता तुम्ही, नो डाऊट, काही शंका नाही त्याच्यात. वक्ता तू वक्ताच नव्हे श्रोते नाही. महाराज श्रोते म्हणून वक्त्याला किंमत आहे. ऐका, श्रोते म्हणून वक्त्याला किंमत आहे, कार्यकर्ते म्हणून नेत्याला किंमत आहे, संत आहे म्हणून देवाला किंमत आहे. संतच जर नसते तर देव कुणाला कळला असता. महाराज या महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला माझं चॅलेंज आहे, त्यांना माऊलीचं तुकोबारायाचं नाव न घेता मोठं होऊन दाखवा. ही मान्यता आपली नाही आहे, ही मान्यता ज्ञानोबा तुकोबारायांची आहे, लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला जे काही मिळालेलं आहे ज्ञानोबा तुकोबारायांच्या आशीर्वादाने मिळालेलं आहे महाराज, लक्षात घ्या बरं का. अरे संतांनी जर आपल्याला जवळ, अरे माऊलीनं जवळ नसतं घेतलं तर लोकांनी कधी जवळ घेतला असतं आपल्याला. पहिल्यांदा माऊलीनं स्वीकारला आपल्याला, मग जग स्वीकारायला लागलंय, लक्षात घ्या. म्हणून म्हणतात मुझे तूने मालिक बात कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है, न मिलती अगर दी, थोड़ा दिल द्या, हुई दाद तेरी तो जमाने में क्या थी औकात मेरी, मुझे तूने जीने के काबिल किया है, मुझे तूने जीने के काबिल किया है, तेरा शुक्रिया आम्हाला जगण्याचं लायक. म्हणून संत देवाला मानले, देवा आमच्यामुळे तुला मोठेपण आहे, नाही तर तुला कोण विचारला असतं. बोलत चला, हे सोनं आहे कुणाकडे गेल्यावर कळेल, बोला ना, सोनाराकडे आहे का नाही. म्हणजे सोन्याची ओळख करून घ्यायची असेल तर कुणाकडे जावं लागेल, सोनाराकडे. मुलाला बापाची ओळख करून घ्यायची असेल तर कुणाकडे जावं लागेल, आईकडे, बरोबर आहे ना. आईनं सांगितलं हा बाप आहे, बरोबर आहे ना. ऐका, सोनाराशिवाय सोन्याची ओळख नाही, आई शिवाय बापाची ओळख नाही, तसं संताशिवाय देवाची ओळख नाही. संत जर नसते तर देव कुणाला कळला असता. राजेराम महाराज, अमृत महाराज, कुरेकर बाबा, बोधे बाबा, वैद्य बाबा, बांगरे बाबा जर झाले नसते तर एवढा समाज ज्या ठिकाणी या नरखेड मध्ये जमला नसता. एवढा मोठा भव्य दिव्य स्वरूपाचा सत्ता कोण केला असता, कोण घडून आला असता. सानप महाराज इथं कशाला हजर राहिला असता, ते बी दुसऱ्याच्या जागेवर. नाही, ही कृपा साधू संतांची आहे, लक्षात ठेवा. मला काय सांगायचं, संत आहे म्हणून देवाला किंमत आहे. मग संताशिवाय जगातला देव ओळखता येणं शक्य नाही. सुंदर उदाहरण सांगतो, नामदेवरायाच्या जीवनातलं उदाहरण आहे. आळंदीमध्ये संत सभा भरली आणि त्या संत सभेमध्ये मुक्ताबाईनं गुरुबा काकाला सांगितलं, काका तुम्हाला कच्च्या पक्क्या मडक्याची ओळख चांगली आहे, त्याच्यातलं कच्चं मडकं कोणतं आहे तेवढं बघा. गुरुबा काका जातीनं कुंभार होते, कुंभाराकडे मडकं तपासायचं काय असतं, थापटणं असतं, बरोबर आहे ना. गुरुबा काकाने ते थापटणं घेतलं आणि बसलेल्या संत मंडळीला तपासायला सुरुवात केली आणि नामदेवरायाला तिथं कच्चं ठरवलं. नामदेवरायाला राग आला, 24 तास देवाच्या सोबत मी राहतो आणि मी कच्चा. सरपंचाच्या सोबत राहून शेततळ पास होत नसेल तर फायदा काय, आणि देवासोबत राहून कच्चा म्हणलं फायदा काय. नामदेवरायाला राग आला, कुणाचा, पांडुरंगाचा. कुणाचा, गोरोबा काकाचा नाही, पांडुरंगाचा राग आला. काम नाही झाल्यावर माणसाला राग कोणाचा येतो, ज्याच्या सोबत राहतो त्याचा. ज्या अधिकाऱ्याने काम नाही केलं त्याचा नाही राग येत. आपण कुणाचे कार्यकर्ते आहोत त्या नेत्याचा राग येत असतो. पांडुरंगाचा राग आला, सभेचा त्याग केला, पांडुरंगाकडे आले. पांडुरंगा, संत सभेमध्ये काकाने मला कच्चं ठरवलं, मी कच्चा आहे. पांडुरंगाने सांगितलं, नामा तू कच्चाच आहे. मग तर बॅटरी डाऊन झाली. म्हणजे 24 तास तुमच्या बरोबर राहून मी कच्चा आहे, मग कुणाकडे गेल्यावर मी पक्का होईल. म्हणले तुला सानप महाराजाच्या जिल्ह्यात जावं लागेल, विठ्ठल महाराजांच्या जिल्ह्यात जावं लागेल. कोणता, हिंगोली जिल्हा, औंढा नागनाथ तालुका. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग कुठे आहे, औंढा नागनाथला आहे. प्रति कैलास म्हणून औंढा नागनाथाला संबोधलं जातं. म्हणून माझ्या हाताकडे लक्ष द्या, कैलासात जायच्या अगोदर कैलासाला जाऊन या. लक्षात आलं त्यांना, धन्यवाद. चला जाऊ द्या. प्रति कैलास म्हणून औंढा नागनाथाला संबोधलं जातं. तिथं विसोबा खेचराचे तुला पाय धरावे लागतील तेव्हा तू पक्का होशील. नामदेवराय पंढरपूर वरून औंढ्याला आले
औंढ्याला काय झालं होतं बघा, जी महादेवाची पिंड आहे ना, त्या महादेवाच्या पिंडीवर विसोबा खेचर पाय ठेवून झोपले होते. पायातल्या खडावा सुद्धा काढल्या नव्हत्या. खडावा म्हणजे लाकडाच्या चपला, खडावा सुद्धा काढल्या नव्हत्या. नामदेवरायाने दृश्य पाहिलं, माघारी निघाले. विसोबा खेचराने आवाज दिला, ओ नामदेवा कुठे निघालात? आणि चुकीच्या पत्त्यावर आलो होतो, आता बरोबर माघारी चाललो. म्हणे कसं काय? देवाने मला तुमच्याकडे पाठवलं होतं, तुमचे पाय धरल्यानंतर पक्क होईल असं सांगितलं. पण तुम्हाला देव काय ते कळत नाही. महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपला, तुम्ही आंधळे झालात का? उठी उठी प्राण्या आंधळा तो का रे, देवावरी पाय ठेविले. विसोबा खेचर म्हणले, नामदेवा जाताय तर जा, फक्त जाता जाता माझं एक छोटस काम करा, माझे पिंडीवरचे पाय तुमच्या हाताने उचलून खाली ठेवा, मग जा. नामदेवरायानं विसोबा खेचराचे पिंडीवरचे पाय उचलले. ज्या जागेवर पिंड नव्हती त्या जागेवर ठेवाय गेले. चमत्कार बघा, तिथून खालून आपोआप पिंड निघाली. एक दोन ठिकाणाहून नाही, जेथे जेथे ठेवी पाय तेथे तेथे महादेव. मग नामदेवरायाला कळला, रे यांनी यांचे पाय देवाच्या डोक्यावर ठेवले नाही, तर देवानच यांचे पाय डोक्यावर घेतले. नामा मने खेचरा पायी, ओळखी झाली सर्वा ठाई, केली ठावे. देवी केली ठावी संताने, संतांनी ती देवी आम्हाला ठावी करून दिली. नामदेवरायाला यथार्थ स्वरूपाचा देव कळाला. कोणामुळं? विसोबा खेचरामुळं. म्हणजे विसोबा खेचरासारखा ओळख करून देणारा होता, म्हणून नामदेवरायाला देव कळाला. ऐका, ज्या नामदेवरायानं देवाची ओळख, ऐका, ज्या नामदेवरायाला देवाची ओळख विसोबा खेचराने करून दिली, त्याच नामदेवरायानं देवाची ओळख रुक्मिणी मातेला करून दिली. कधी करून दिली? ऐका, बलिप्रतिपदेचा दिवस आहे. बलिप्रतिपदा माहिती आहे तुम्हाला? 5-6 महिन्यापूर्वी होऊन गेली ती. बलिप्रतिपदा कधी झाली? बोला ना, तुम्हाला बोलता येतं ना, मग सांगा ना कधी झाली? आता 2-4 दिवस झाले ना बलिप्रतिपदा झाली, हे का नाही? त्या दिवशी काय करायचं असतं सांगता येईल का कुणाला? बोला, तुम्ही ब्रह्मचारी आहेत सगळं? ठीक आहे, सीताराम बाबांनी नाही सांगितलं, बाबांनी नाही सांगितलं, तुम्ही तर सांगा. स्वामीजींनी नाही सांगितलं, तुम्ही सांगा. बलिप्रतिपदेला काय करायचं असतं? नाही माहिती तुम्हाला? अहो, ओवाळायचं असतं ना, ओवाळायचं असतं. कुणी कुणाला? पतीनं पत्नीला. हा, उलट झालं का? हा, क्रॉस कनेक्शन झालं. चला लक्ष देऊ नका. पत्नीनं पतीला ओवाळायचं असतं. तुम्हाला ओवाळलं नाही का आतापर्यंत? जाऊ द्या, आता इथून मागे जाऊ द्या. आता येणारी बलिप्रतिपदा लक्षात ठेवा. बलिप्रतिपदा आली की बायकोला आठवण करून द्यायची, अय प्रतिपदा, तिलाच म्हणायचं. हा, ओवाळायचं नाही का? ऐकले तर ठीक आहे विठ्ठल महाराज, नाही ऐकले तर भांडत बसायचं नाही. आपणच ताट करायचं, कणकीचा दिवा करायचा, दिवडीत ताट ठेवायचं, मान फिरून घ्यायचं. बरोबर आहे ना? बायच्या तोंडाला लागायचं, बायच्या तोंडाला लागायचं नाही. त्या उपवाशी राहतील पण बिना बोलण्याच्या राहणार नाही. मला ते एकानं व्हॉट्सअपला पाठवलं, ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी. मला बऱ्याच दिवस कळत नव्हतं सीताराम महाराज, लोक पेट्रोल भरताना बायकोला पंपाच्या बाहेर का सोडतात. बऱ्याच दिवसांनी लक्षात आलं, तिथं लिहिलेलं असतं, आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा.
झाल्यावर कळतं माणसाला आहे का, अवघड आहे का. मग ऐकली तर ठीक आहे, नाही ऐकली तर भांडत बसायचं नाही बा. आणि 10-5 माणसं बसलेली होते आणि बायकोनं नवऱ्याकडे असं बोट केलं, काहीच बोलली नाही. 20 माणसातून उठून आले आणि बायकोला म्हणे काय काम. ती म्हणे काहीच काम नाही, या बोटात किती ताकद आहे पाहिजे. अवघड आहे. त्याच्यामुळे ऐकली तर ठीक आहे, नाही ऐकली तर भांडत बसायचं नाही. हा बली प्रतिफल आहे. रुक्मिणी माता म्हणे देवा आज मी तुम्हाला ओवाळणार. भगवंत म्हणले मग ओवाळणं, मी कुठं नाही म्हणतो. आणि देवाला ओवाळण्यासाठी ताट आणायला रुक्मिणी माता गेल्या. तोपर्यंत पंढरपुरातल्या सर्व भक्ताला पांडुरंगानं रावळात बोलावून घेतलं. सर्व भक्त रावळात आले. म्हणजे देवा एवढ्या सकाळी सकाळी आम्हाला कशाला बोलवलं. सकाळचे 6 वाजले, एवढ्या सकाळी सकाळी आम्हाला कशाला बोलवलं. भगवंत म्हणले आजचा शपथविधी तुमच्या साक्षीने होणार आहे, सकाळचा झालेला. भगवंत म्हणले आजचे कार्यक्रम तुमच्या डोळ्यासमोर होणार आहे, तुम्ही लाईन धरून उभा राहा. भगवंताने सर्वांना लाईन धरून उभं केलं आणि रुक्मिणी माता यायच्यात आपलं रूप देवाने सर्वाला दिलं. म्हणजे असा देव दिसायला होता ना, तसं सर्व भक्ताला बनवला. आता माणसं सारखे नाही म्हणून ओळखता येतात, सारखे असते तर पंचायत झाली असते. हा देवानं उपकार केला, आपल्याला सारखं बनवलं नाही. प्रत्येकाचा डिस्प्ले वेगळा आहे, बरोबर आहे ना. प्रत्येकाच्या अंगठ्याला रेषा आहे, पण कुणाच्याच कुणाला जुळत नाही म्हणून आधार कार्ड आहे. मेलेल्यांची बी जुळणार नाही आणि जन्माला येण्याची बी जुळणार नाही. ही भगवंताची लीला आहे. एवढ्या जागेत चेंजिंग आहे. 140 करोड जनता आहे भारताची, 850 करोड जगाची लोकसंख्या आहे. पण एकाच्या अंगठ्याचं थंबनेल एकाच एकाला मॅच होत नाही, नाही तर व्हॉट्सअपच्या पंचायती झाल्या असत्या. बघा चला मला काय सांगायचं. लक्षात ठेवा, भगवंतानं सारखं बनवलं नाही, हा उपकार केला देवाने आपल्यावर. रुक्मिणी माता आरतीचं ताट घेऊन आल्या. पाहतात काय रावळात सर्व देव. आता याच्यातला आपला नवरा कोणता आणि ओवाळायचं कोणाला. लाजले गे माया झोपेत नाही म्हणून नाही त्याला ह्या घटना घडलेल्या आहेत. पण आता काकड्याचा अवघड आहे. ज्याला काकडा पाठ आहे त्याला उठायचा कंटाळा, ज्याला येत नाही त्याला झोप येत नाही. काकड्याला असा गोड आवाज ऐकाय मिळाला तर नशीब. काकड्याचा आवाज गोंडो गोंडो धारेना जेव्हा कौरव कोंडून धरतो सोड मोकळा. पण जे काकडा करतात त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. नाही जरी तुझ मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवी, नाही तयाविन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. काही म्हणतात आम्ही रागात गातो, रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काही म्हणतात आमची नेमाची वारी. महान तू काय म्हणा, नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. देवाला रागापेक्षा अनुराग आणि नेमापेक्षा प्रेम कळतं. थोर प्रेमाचा म्हणून म्हणतात जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं वो प्रेम निभाना, क्या जाने जो प्रेम गली जो वेद पढ़े और भेद करे, जो वेद पढ़े और भेद करे, मन में नहीं निर्मलता आए, कोई कितना चाहे ज्ञान करे भगवान को पाना, क्या जाने जो प्रेम
माता आता कुणाला ओवाळायचं, तेवढ्यात नामदेव राहिले. नामदेव राय लाडके होते म्हणून यायला उशीर झाला. रुक्मिणी मातेने आवाज दिला, ओ नामदेवा इकडे या. नामदेव राय म्हणले, बोला आई साहेब काय म्हणता. रुक्मिणी माता म्हणले, याच्यातला आपला देव कोणता आहे तेवढा ओळखून दाखवा. नामदेव राय म्हणले, हळू बोला, इम्प्रेशन डाऊन होण्याचा प्रश्न आहे. नवरा न ओळखता यावा याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट आहे का. रुक्मिणी माता म्हणल्या, चेष्टा करायची वेळ नाही, मला खरंच आपला देव ओळखायला नाही. लक्षण नाही का, क्षणभर नामदेव रायाच्या सुद्धा लक्षात आलं नाही. सर्वांकडे पाहिलं, सर्व दिसायला सारखे होते, पण एका ठिकाणी थोडी मिस्टेक झाली होती, घोळ झाला होता. काय घोळ झाला. सर्व दिसायला सारखे होते, पण भृगु ऋषीनं मारलेली छातीवरची लात आणि त्या लातेचा जो ठसा होता तो एकट्या भगवंताच्या छातीवर होता, बाकीच्या सोंगाड्या यायच्या. नामदेवराय म्हणले, आई साहेब ते कोपऱ्यातले गिराईक आपलंय. रुक्मिणी माता ताट घेऊन निघाल्या, पण घाबरतच. नामदेवरायाकडे पाहायच्या, तिकडे लागल्या. नामा रॉंग नंबर लागला तर अवघड होईल बरं शत्रू. हा रॉंग नंबर लागला तर अवघड होईल बरं. लक्ष देऊ का नामदेव लक्ष देऊ का. अहो ते काय प्रतिपदेचं ताट आहे ना, ते का भाऊबीजेचं ताट थोडंच होय. सीताराम बाबा भाऊबीजेचं ताट कुणीकडे गेलं तरी टेन्शन आहे का. वाढून वाढून एक भाऊ वाढून, बरोबर आहे ना. चुकून भाऊबीजेचं ताट दुसरीकडे गेलं तर चुलत भाऊ म्हणता येईल. चुकून प्रतिपदेचं ताट दुसरीकडे गेलं चुलत नवरा म्हणता येईल, नाही ना. राष्ट्रपती उपराष्ट्रपती, बरोबर आहे. राष्ट्रपती उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री, खुर्द आणि बुद्रुक, बरोबर आहे ना. हो, मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री, सरपंच उपसरपंच, पती उपपती, आपत्ती जाणू नको अशी. हा महाराज म्हणले, बिनलास दादा वैजयंती माळ वच्छलांछन विष्णुदास नामायने दाविले कोण केले ठाण. रुक्मिणी मातेला देव यथार्थ स्वरूपाचा ओळखता आला. कुणामुळं. नामदेवरायामुळं. नामदेवरायाला देव ओळखता आला कुणामुळं. विसोबा खेचरामुळं. आणि आपल्याला थोडाफार अभंग कळाला साधू संतांनी सांगितल्यामुळं, बरोबर आहे. केली ठावे संतांनी म्हणून बरवे झालो, शरण गेलो. ओळख करून दिल्यामुळं आम्ही त्या देवीला शरण गेलो. शरण गेल्यामुळं अनादी कालापासून लागलेल्या संकटातून मुक्तता झाली. देव नावा रूपाला आल्यामुळं शरण जाणं सोपं झालं. आणि या सर्व गोष्टीचा आनंद व्यक्त करण्यासाठी मी संतांच्या समागमात गेलो आणि माझा आनंद मी नाचून प्रगट केला. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो, बरवे झालो शरण गेलो, उगविलो संकटे विठोबा. जय जय मंडळीने हात वर करा. समोरचे ज्येष्ठ सोडून भावा वगैरे सर्वांनी, महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल, बाय माणसं गडी माणसं, आव वैव याडी डोरा, सर्वांनी करा. तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे बघा. हात वर करा. एकदम सरळ आणि छान भजन म्हणा. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, हरी का नाम विठ्ठल पांडुरंग.
म्हणतात सर्वांनी एकत्रित येऊन नामाचा जयघोष करणं हेच खरं कीर्तन आहे. नाम संकीर्तन साधन पै जळतील पापे जन्मांतरीचे. शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है, आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है. शरीर चालण्यासाठी जसं जेवण गरजेचं आहे, थोडा आवाज द्या, तसं आत्मसुखासाठी भजन गरजेचं आहे. चांगलं भजन केलं, धन्यवाद. बोलण्यासारखं भरपूर आहे. 10 मिनिटं माझ्या हातात राहिलेले आहेत, तेवढे घेणार आहे आणि थांबणार. आज भव्य द्विशताब्दी दिंडी महोत्सव 2023 गुरुवर्य बाबांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. ढोक महाराजांचं सिंहाचा वाटा या कार्यक्रमामध्ये आहे. प्रत्यक्ष महाराज स्वतः या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत आणि कोणत्याही अटी शर्ती विना सर्वस्व आपलं गाव आहे म्हणून महाराज या ठिकाणी करतायत. म्हणून महाराज आम्हाला कधी ढोक महाराजांबद्दल मी माझ्यासारख्याने काय बोलावं आहे का. मी छोटा आहे त्यांच्यापेक्षा. त्यांचे जेवढा कीर्तनाचा अनुभव आहे तेवढं माझं वय आहे, तेवढं माझं वय आहे. फक्त एकच विशेष वाटतं, अशा मोठ्या माणसाने आपल्याला स्वीकारावं, ह्याच्यातच आपलं मोठेपण आहे. परमपूज्य ढोकबाबांमुळं तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग या ठिकाणी आला आणि माझ्या जीवनातला आज भाग्याचा दिवस आहे. प्रत्यक्ष बाबा माझ्यासमोर कीर्तनाला बसलेले आहे. मला मी फेटा बांधून येत होतो तेव्हा दर्शनाला गेलो, पण मला सेवकांनी सांगितलं, म्हटले बाबा आराम करतायत. मग मला बरं वाटलं. म्हणलं बाबा आराम करतायत म्हणल्यावर मला बरं वाटलं. म्हणलं आता मला मोकळं राहणं. पण पुन्हा थोड्या वेळ हा भंग सुरू व्हायच्या अगोदर बाबा या ठिकाणी उपस्थित राहिले. पण काही दडपण आलं नाही, कारण कुरेकर बाबा आमची आई आहे आणि आईचं दडपण लेकराला येत नसता. बाबा म्हणजे आमच्या सगळ्यांची आई आहे आणि आईचं दडपण लेकराने बाळगायचं नसतं. आणि लेकरू कसं जरी बोललं तर आईला गोड वाटत असतं. लेकरू कसं जरी बोललं, बाबाकडं कसाही माणूस जाऊ द्या, बाबाकडून तो नाराज होऊन येत नाही. आणि या नरखेड्याने खूप मोठं या वारकरी संप्रदायाला आणि महाराष्ट्राला दिलेलं आहे. बरं, महाराष्ट्राला खूप काही दिलेलं आहे. मृदंग याच गावांनी दिला, चाली याच गावांनी दिल्या आणि शांतीसुद्धा याच गावांनी दिली. शांतीसुद्धा आपल्याला याच गावांनी दिली. म्हणून विदर्भातली आळंदी म्हणून नरखेडीची ओळख आहे. विदर्भातली आळंदी म्हणून या नरखेड्याची ओळख आहे. अशा महात्म्याला या भूमीमध्ये जन्म मिळाला आणि अशा भूमीमध्ये मला यायला ही संधी मिळाली. माझं हे बघ, याला म्हणायचं प्रारब्ध. काही माणसं म्हणतात प्रारब्ध कशाला म्हणतात, तारीख न घेता महाराज हजर होतो याला म्हणतात प्रारब्ध. प्रारब्ध हे असतं महाराज. एखाद्याची इच्छा नसू द्या याला नाही आणायचं, प्रारब्ध पुढं नाही चालत. प्रारब्ध पुढं काय चालणार आहे का नाही. म्हणून माझं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असावं म्हणून प्रत्यक्ष बाबा माझ्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे. सगळं साधकांची माऊली म्हणून बाबांना आम्ही पाहतो. साधकांची माऊली म्हणून बाबांकडे आम्ही पाहतो. म्हणून वैद्य बाबा असतील, बोधे बाबा असतील, राजेराम बाबा असतील, बांगरे महाराज असतील, अमृत बाबा असतील, या सगळेच महात्मे ही ज्येष्ठ महात्मे होऊन गेलेली आहे. पण त्यांचा आम्ही अनुभव घेतलेला नाही. पण प्रत्यक्ष आज आम्ही या फळाचा रस चाखतोय ते म्हणजे कुरेकर बाबा आहेत. म्हणून बाबांच्या चरणी नतमस्तक होतो आणि पांडुरंगाकडे एकच मागणी करतो की देवा आमच्या सगळ्यांच्या जीवनातलं एक एक वर्ष कमी कर आणि बाबांना उदंड आयुष्य दे. अकल्प आयुष्य व्हावे तया तुळा माझी या सकाळ हरीच्या दासा. बस अकल्प आयुष्य मिळावं एवढी भगवंताकडे प्रार्थना करतो. आणि जाता जाता एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह आज आपल्या गावामध्ये होतोय. परमपूजा आदरणीय ढोक बाबांच्या मुखातून, रामाच्या मुखातून रामाची कथा आपण श्रवण करत आहात. रामाच्या मुखातून रामाची कथा आपण श्रवण करत आहात. आणि भरत जोडीला आहे. रामायणातला भरत शत्रुघ्न या ठिकाणी हजर आहे महाराज आहे की नाही. किती योगायोग आहे हा सगळ्या गोष्टींचा. जाता जाता एकच विनंती करेल, या कार्यक्रमाला आपण भरभरून मदत करा. या कार्यक्रमाला आपण भरभरून मदत करा. बघा, श्रीमंती कोणती असावी, भाकरी बरोबर भूक असावी, अंथरुणा बरोबर झोप असावी आणि श्रीमंती बरोबर दान असावं. हा जगातला एक नंबरचा श्रीमंत आहे.
भीष्माचार्य शरपंजरी पडलेले असताना धर्मराजाला काही गोष्टी सांगतात. दान धर्मान, राज्य धर्मान, मोक्ष धर्मान, विभाग स्त्री धर्मान, भगत धर्मान, हा दान करणं हा माणसाच्या जीवनातला धर्म आहे. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च व्हावा. भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपण आपल्या संस्कृतीला जपा. पैसा असेल तर विल बनत भरत महाराज, आणि संस्कार असेल तर गुडविल बनत. आज शिक्षेबरोबर दीक्षेची गरज आहे. शरीराचं वजन वाढलं तर व्यायाम करावं, आणि धनाचं वजन वाढलं तर दान करावं. धनाचं वजन वाढलं तर दान करावं. म्हणून मी सांगेल तुम्हाला, अशा कार्यक्रमाला आपण भरभरून दान करा. भरभरून दान करणं गरजेचं आहे. आणि जाता जाता सांगेल, आपल्या देशा धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा. ज्या शंभू राजानं शिवाजी महाराजांना आपल्या धर्मासाठी मरण पत्कारलं, त्या धर्मात जन्म घेतलेली आपण माणसं आहे. ऐका, कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता. 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहे, पण प्रत्येकाच्या हृदयात ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. केलेल्या कर्माची पावती. एक म्हणे कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलता, शिवाजी महाराज काही देव होते का? म्हणलं शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजांमुळे मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटी देतो. मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल तर हे उपकार राजांचे आहे. बायकोसाठी महल बांधणारे खूप मिळतील, आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एक राजा होऊन गेला, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. या राष्ट्रात जन्म घेतलेली आपण माणसं आहे. आपण आपल्या धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा. एक मला म्हणे महाराज तुम्हाला माहिती आहे का? म्हणलं काय? म्हणे लंडन मध्ये विदेशात एका छोट्या शहरात 500 सिनेमा थिएटर आहे. लंडन मध्ये एका छोट्या शहरात 500 सिनेमा थिएटर आहे. म्हणलं मला कौतुक नको सांगू, अरे लंडन मध्ये जर एका शहरात 500 सिनेमा थिएटर असतील तर भारतामध्ये एका छोट्याशा वृंदावन गावात 5000 मंदिर आहेत. हा भारताचा इतिहास. भोगवादी देश की तुलना भक्तिवादी देश से नहीं हो सकती है. वासनावादी देश की तुलना उपासनावादी देश से नहीं हो सकती है. आपण भोगवादी देशात नाही, आपण भक्तिवादी देशात आहोत. आपण वासनावादी देशात नाही, आपण उपासनावादी देशात आहोत. हे विसरता कामा नये. पण आपण आपल्या धर्माबद्दल, आपण आपल्या संस्कृतीबद्दल स्वाभिमान बाळगला पाहिजे. ना शोहरत पे गर्व करते हैं, ना दौलत पे गर्व करते हैं. भगवान ने किया है हिंदू के घर पैदा, इसलिए अपने किस्मत पे गर्व करते हैं. अभिमानानं सांगा मी हिंदू आहे, आना हिंदुस्तान माझा आहे. अरे वीर शिवा राणा प्रताप का गूंज उठा वो नारा है, गर्व से कहो हम हिंदू है, हिंदुस्तान हमारा. वाटू द्या कधी मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा आहे. लक्षात ठेवा. म्हणून या हिंदुस्थानासाठी एक शोभणारी गोष्ट येणाऱ्या 22 जानेवारीला मिळणार आहे. आपल्या सगळ्यांना एक गिफ्ट आहे. 22 जानेवारीला कोणतं? बन रहा है मंदिर
गरज आहे. म्हणून पुन्हा आपण आपल्या धर्माबद्दल जागर आहात, स्वाभिमान बाळगा. एवढं जातीत वाटू नका. वंजारी, मराठी, कोळी, साळी, धनगर, भिल्ल, हाटकर, राजपूत या जातीत वाटू नका. जातीत वाटू नका, कॅटेगरीमध्ये वाटू नका. आज महाराष्ट्रासाठी न परवडणारी गोष्ट आहे ही. महाराष्ट्रासाठी न परवडणारी गोष्ट आहे. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, ओपन ओबीसी, एसी, ओपन असे भांडणं करत बसू नका. आपण हिंदू आहोत याचा स्वाभिमान बाळगा. आपण हिंदू आहोत त्याचा स्वाभिमान बाळगा. एवढी जाता जाता या ठिकाणी विनंती करणार आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे. हे दुश्मन घड्याळ रुख नाही रहा. बरोबर 9 वाजले आहे ना. सीताराम जी कथा एक तो घड़ी से होती है, नहीं तो हृदय के कड़ी से होती है. ठीक आहे. वेळेची मर्यादा आहे. वेळेच्या पुढं जाणं बरोबर नाही. आणि आज आम्हाला ज्यांनी सगळं काही शिकवलं त्यांच्यासमोर ही आवडण्या करणं चांगलं नाही. वेळेच्या पुढं जाणं. ज्यांचा कार्यक्रमात सिंहाचा वाटा आहे ते पण वेळ चुकत नाही. आणि त्यांनी आपल्याला बोलवलेलं आहे कीर्तनकारांना आठवणीत ठेवावं. ठीक आहे. म्हणून वेळेची मर्यादा आहे. आणि बोलण्यासारखं खूप काही आपण टी व्हीवर यूट्यूबवर ऐकलेलंच आहे. परतही ऐकाल. जाता जाता फक्त एकच विनंती आहे, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला आणि आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करा. एवढी जाता जाता विनंती करतो. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित, बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि बरोबर 9 वाजले बघा. 1 मिनिट कमी नाही, 1 मिनिटही जास्त नाही. आपला राजीनामा मागायच्या आत आपण सही करून तयार ठेवावा. अरे कुठंतरी थांबलं पाहिजे. समाजकारण करत असताना, राजकारण करत असताना कुठंतरी थांबलं पाहिजे. किती दिवस विलन बनवणार तुम्ही मला. आहे का नाही. थांबणं गरजेचं आहे. पावसान बद पडा, उघडून जावं, घर लावू नये. आहे का नाही. वेळ झाला. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. भेटूया पुन्हा कधीतरी. जोपर्यंत जय जय राम कृष्ण हरी. ज्ञानेश्वर.